नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको, म्हाडा, PMRDA तसेच ज्या इतर सरकारी योजना असतात या संदर्भामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी च्या वेगवेगळ्या ज्या सरकारी योजना गृहनिर्माणच्या असतात या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. आपण आज याच पद्धतीचं एक महत्त्वाची बातमी घेऊन येत आहोत की जे आपल्या जे आतुरतेने नवी मुंबईकर किंवा मुंबईकर जे आतुरतेने सिडको लॉटरीची वाट पाहत होते ती लॉटरी आता जाहीर झालेली आहे आणि 4500 घरं हे उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि ही घरं उपलब्ध फक्त कन्स्ट्रक्शन स्टेज नाही तर रेडी पोझिशन घरं आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे याच्या जवळ आहेत, काही अंतरावरती आहेत आणि हे नवी मुंबईमध्ये निश्चितपणाने फायदेशीर ठरणारा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असणारे आणि अतिशय कमी किमतीमध्ये. म्हणजेच याचं कारण पण ते आहे की ही जी लॉटरी आहे ही जे जुन्या 1-2 वर्षापूर्वी जे लॉटरी होत्या त्यामधली शिल्लक राहिलेली घरं असल्यामुळे ही कमी किमतीची आहेत. जसं तुम्ही आता गेल्या वर्षीचे 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे पाहिलं असेल तर त्यांचे घरांचे दर जास्त होते. त्याचं आपलं आंदोलन आत्ता पण चालूच आहे त्यांचे दर कमी करण्यासंदर्भामध्ये. परंतु सिडकोने आत्ता जी लॉटरी जाहीर केली आहे ती लॉटरीमध्ये जे 4,500 घरं आहेत ते घनसोली, कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी आहे. 320 कार्पेट असलेले ही जी घरं आहेत ही रेडी कंडिशन आणि इथे सोसायट्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि इथे आपले सिडको विजेते राहत सुद्धा आहेत. यातील शिल्लक राहिलेली जी घरं आहेत ती आहेत आणि त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कमी रेटमध्ये, म्हणजे जर तुम्ही ह्या सगळ्या सोसायट्यांमध्ये गेलात, उदाहरण द्यायचं झालं तर घनसोली या ठिकाणी जर आपण फ्लॅट घेणार असाल तर तिथे आत्ता सध्या मार्केट व्हॅल्यू 70-80 लाखाच्या आसपास आहे आणि आपल्याला सिडको फक्त आणि फक्त 37 लाखाला देत आहे. तर हे आपल्यासाठी निश्चितपणाने फायदा आहे. आता याचबरोबर ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे किंवा ज्या AWS कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 21 लाखामध्ये 1 BHK फ्लॅट, त्यामध्ये सुद्धा 2.5 लाख रुपये सबसिडी वजा होणार आहे आणि त्याच्यामुळे ते खूप कमी किमतीमध्ये साधारण 18 लाखाच्या आसपास, 18-18.5 लाखाच्या आसपास आपल्याला तो फ्लॅट भेटू शकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की गेल्या 7 वर्षापूर्वीपासून आपण सिडको विजेत्यांना संघटित करून त्यांच्यासाठी वेगवेगळे आंदोलन जे केलेले आहेत त्यापैकी एक आंदोलन जे सर्वात पहिलं आपलं आंदोलन होतं ते स्टॅम्प ड्युटी 1000ची अंमलबजावणी सिडकोकडून करून घेण्यासंदर्भामध्ये गेल्या आपण 2.5 वर्ष पाठपुरावा केला होता आणि ते यशस्वी झाला होता. तर त्या स्टॅम्प ड्युटी 1000चा सुद्धा या 4,500 घरापैकी असलेल्या EWS विजेत्यांना किंवा आता विनर असणाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर ही लॉटरी सिस्टीम नाही आहे तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या स्वरूपाचे. तर यामुळे आपल्याला अशा गृहनिर्माण योजनेमध्ये जे नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ आहेत व भविष्य जे नवी मुंबईचं आपल्याला दिसतंय ते निश्चितपणाने ज्या पद्धतीने मुंबई किंवा दादर ज्या पद्धतीने आहे किंवा सांताक्रूज एरिया ज्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे त्यापेक्षाही चांगला भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये जे पूर्ण मुंबई शिफ्ट जे होत आहे किंवा मुंबईमधले सर्व जे कार्यालय किंवा इंडस्ट्रीचे ऑफिसेस वगैरे हे सर्व जे नवी मुंबईमध्ये शिफ्ट होत आहे तर याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे. अटल सेतूला जोडणारा नवी मुंबई असल्यामुळे त्याचबरोबर मेट्रो पण आहे आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी रोडची खूप चांगली करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे सिडको व सरकारचे आपण आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेली लोकल व्यवस्था सुद्धा खूप उत्तम आहे. त्यामुळे ह्या सर्व आणि लोकल व्यवस्थेसंदर्भामध्ये सुद्धा आपण आत्ता जो नेरूळ उरण किंवा CBD बेलापूर उरण ह्या प्रवासी जे आहेत यांना संघटित करून तिथले जे प्रत्येक तासाला जी लोकल होती तिची ज्या फेऱ्या आहेत ते वाढवण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे.
आणि लवकरच ते सुद्धा फेऱ्या वाढणार आहेत. आणि नवी मुंबई एअरपोर्ट आता चालू झालेलं आहे आणि त्याचे फ्लाईटची बुकिंग सुद्धा स्टार्ट झालेलं आहे. 25 डिसेंबरपासून पहिलं फ्लाईट प्रवासी फ्लाईट याचं उद्घाटन तर माननीय पंतप्रधानांनी साहेबांनी केलेलंच आहे. परंतु पहिलं फ्लाईट जे हे असणार आहे प्रवाशांचं पहिलं फ्लाईट हे 25 डिसेंबरला हे होणार आहे. तर निश्चितपणाने आपल्या स्वतःचं स्वप्नाचं घर साकार करण्यासाठी किंवा आपलं पहिलं घर साकार करण्यासाठी तसेच इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा हे नवी मुंबईमध्ये आलेल्या सिडको लॉटरीतील गृहनिर्माण योजनेमध्ये सहभागी होणं हे आपल्यासाठी निश्चितपणाने फायदा असणार आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर खारघरसारख्या ठिकाणी आपल्याला जर 21 आणि 22 लाखामध्ये 1 BHK भेटत असेल तर तिथलं जे मार्केट व्हॅल्यू 50-60 लाखाच्या आसपास आहे त्याच फ्लॅटचं, तर निश्चितपणाने तो पण फायदेशीर आपल्याला ठरणारा हा प्रोजेक्ट आहे. तर ज्या पद्धतीने गेल्या 7 वर्षापासून आपण फक्त फॉर्म चॅनलच्या माध्यमातून माहिती देत नाही आहोत, तर आपण फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र आपल्या ऑफिस किंवा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर किंवा व्हॉट्सअप नंबरवर कॉल केल्यानंतर आपण कागदपत्र बनवण्यापासून तर सिडको किंवा म्हाडाचं रजिस्ट्रेशन करून देण्यापासून तर पुढे घर लागल्यानंतर 100% गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा ह्या 4,500 गृहनिर्माण सिडको गृहनिर्माण योजनेतील मध्ये भाग घेणाऱ्यांना आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि निश्चितपणाने त्यांचं सुद्धा 100% गृहकर्ज ज्यांची आर्थिक अडचण आहे किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी आपण 100% गृहकर्ज मंजूर सरकारी बँकेतून 7.3% एवढ्या कमी व्याजदरामध्ये मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत हजारो विजेत्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि स्वतःच्या घरात ते आनंदात गेलेले आहे, त्याच पद्धतीने आत्तासुद्धा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जर ह्या 4,500 सिडको लॉटरी नवी मुंबईतील घरामध्ये आपलं घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर माझा जो नंबर आहे तो 8149895075. पुन्हा एकदा सांगतो 8149895075. या नंबरवर किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यास नंतर आपल्याला सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता किंवा त्याची माहिती देण्यापासून तर त्याचबरोबर ते कागदपत्र तयार पण करून देणार आहोत आणि त्याचबरोबर फॉर्म पण भरून देणार आहोत. आत्ता ज्यांच्याकडे पैशाची अडचण असेल त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आत्ता आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला त्याचे EMD अमाऊंट आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये भरायची आहे. त्यामुळे निश्चितपणाने फक्त 256 रुपये आपल्याला याच्यासाठी सिडको रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत, सिडकोला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे निश्चितपणाने आपण जर आपल्या पुणे किंवा मुंबई येथील नवी मुंबई येथील घनसोली किंवा ह्या आपल्या पुणे येथील डेक्कन या ऑफिसला आलात तर निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. किंवा आपण व्हॉट्सअप किंवा फोनवरती जरी आपण माहिती दिलीत तर आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारचे व्हिडिओ डॉक्टर दिघे न्यूज चॅनल मध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या पुणे, मुंबई किंवा नाशिक इतर ठिकाणचे जर व्हिडिओ पाहायचे असतील किंवा माहिती आहे गृहनिर्माण योजनेची सरकारी गृहनिर्माण योजनेची हवी असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे. धन्यवाद.